नमस्कार रसिक प्रेक्षको, मी आहे तुमचा लाडका दिप्या आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल कोकणातला दिप्यामध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका अशा किल्ल्यावर ज्याने इतिहासाची अनेक वादळ अंगावर झेलली आहेत. तो किल्ला म्हणजे रसाळगड. निसर्गाच्या वादहस्त आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा गड आज आपण जवळून पाहणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, रसाळगड हा समुद्र सपाटीपासून साधारण 1800 फूट उंचीवर आहे. हा किल्ला नेमका कोणी बांधला आहे याचे स्पष्ट पुरावे नसले तरी शिलाहार राजांच्या काळात आणि पुढे बहामनी राजवटीत हा किल्ला अस्तित्वात होता. पण खऱ्या अर्थाने या गडाला वैभव प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. या किल्ल्याचा वापर घाटमाता आणि कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. गडावर मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे झोलाई देवी मंदिरचे. गडावर येतात सर्वात आधी आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आई झोलाई देवीचं भव्य मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि या देवीवर खेड मधील लोकांची मोठी श्रद्धा आहे. गडावर 2 तोफा मंदिराच्या समोरच आजही आपल्याला 2 जुन्या तोफा पाहायला मिळतात. या तोफा आजही गडाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्यासारखं वाटतं. गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुरक्षित आहे. इथून सभोवतालचा सह्याद्रीचा डोंगराचा नजारा पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. गडावर पिण्याच्या पाण्याचे दगडात कोरलेले टाके आहेत. ते त्या काळातील जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. जर तुम्हाला रसाळगड पाहायचे असेल तर खेड शहरापासून ST बसने किंवा स्वतःच्या गाडीने तुम्ही लवळ किंवा भरणा गावापर्यंत येऊ शकता. तिथून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. ट्रेकर्ससाठी हा सोपा आणि आनंददायी ट्रेक आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला खेडचा हा रसाळगड? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.